आम्ही काय काय करू म्हणजे सगळं मी तुम्हाला दाखवेल. तर चला. आता आम्ही फूड कोर्टमध्ये गेलेलो आणि सॅटर्डे संडे मंडे 3 दिवस हॉलिडे तर खूप जास्त गर्दी आहे. तर आम्ही टेकअवे घेतलाय आणि आता गाडीत जाऊन खाऊ. आज आम्ही निघाल्यापासून सगळीकडे ट्रॅफिकच भेटते आम्हाला ना ताई. 3 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून. आता पुण्यात आलो तिथे पण ट्रॅफिक. मला ना हे जांभळाचं झाड दिसलं रस्त्यात. पडलेत केवढे मोठे ताई ते. अरे यार मला दगड होता ना डायरेक्ट थोडा मावशी अंगावर आणलंय सगळं. आता काय भेटलं ताई? आंबे. आता आम्ही मावशीच्या घरी आलोय. त्यांची मजा चालू आहे. तर आम्ही आलो चेंज पण केलं. आता घरी चाललं. इथे ताईच्या घरातच होतं. पाऊस पडला म्हणून आम्ही थांबलेलो. खूप सुंदर वातावरण झालंय. एवढं मस्त पाऊस झालाय. आता खाली जाऊ परत येऊ. चुलीवर जेवण बनवणार आहोत आम्ही आणि मग दाखवू मला कसं चुलीवरती जेवण बनवतो. आता आम्ही आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता सगळे वरती गेलेत. तर मी पण चालले तुम्हाला दाखवते. आणि इथे चूल आहे. इथे छोटंसं वॉशरूम आहे आणि इथे बाल्कनी दाखवते. सगळ्यात लास्ट ताई घर नाही. पूर्ण गाव दिसतं. इथे धुकं आहे. धुकं आलाय दिसत नाही आज तोरणं किल्ला. मस्त आहे. क्लायमेट पण मस्त झालंय. पाऊस पडून गेला. आम्ही आलो तेव्हा आम्ही तिथेच थांबलो. आम्ही चेंज केलं आणि इथे येऊन फ्रेश वगैरे झालो. मम्मी आता घावणे करते. खेकड्याचा रस्सा, राईस, चिकनचा रस्सा, चिकन सुक्क दोन्ही पण तेच आहे आणि घावणे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज नेक्स्ट डे आणि आम्ही आता निघालोय. आता जर हा ब्लॉग मामाने बघितला तर तो ओरडणार आहे कारण की तो आम्हाला म्हणजे आम्ही मामाकडे गेलेलो ना आणि त्यांनी म्हणजे थांबा थांबा जेवण करतो. जेवण आम्ही थांबलोच नाही. आम्ही बोला आम्हाला भूक नाही. मस्तानी पिली. पुण्यात आली की मॅन्डेटरी मस्तानी पिते. पण मी ते घेतलं नाही मामाच्या इकडचं काय कारण पूर्ण आम्ही थांबत आलो ना. कंटाळा आला. आजचं काही नाही घेतलंय. पुण्यात कोण बघत असेल तर कमेंट करा आणि मुंबईत जे असतील पुण्यात जाऊन मस्त ट्राय करा मस्तानी, मँगो मस्तानी. तर हा ब्लॉग इथेच एंड होत आहे. आम्ही 1 दिवसासाठी गेलेलो आणि जाऊन आलो आणि काय काय केलं ते पण दाखवलं. आजचं काय नाही दाखवलं. आम्ही आज उठलो आणि मग काय केलं सगळीकडे प्रत्येकाच्या घरी जायला लागतं ते गेलो. ज्या सगळ्यांना माहिती असेल की गावी जाऊन काय करायला लागतं. सगळ्या नातेवाईकांना भेटायला लागतं. ते मेन असतं. मॅन्डेटरी गोष्टी केल्या आणि आता पुण्यात आलेलो तेव्हा तिथे हे केलं आणि मग आता तिथे वॉशरूमसाठी थांबलेलो. आता डायरेक्ट घरी जायचं आणि डायरेक्ट आता घरी जाऊन एक्सप्रेस हायवेचा माहिती असेल लोकांना की हा जो बंद झालेला मॅगडी आहे म्हणजे ते काहीच नाही सगळं बंद झालंय. म्हणजे ते सगळं फ्रेश आहे. प्राइस पण एकदम म्हणजे जे जो फूड मॉलला सगळे थांबतात आता गर्दी करताना त्याच्या आधी एक फूड मॉल म्हणजे एक होता जुना तिथे एक फक्त मॅगडीच चालू आहे आणि वॉशरूम चालू आहे. पण तिकडे ना एकदम फ्रेश बर्गर फ्रेश भेटतं. इकडे थांबत जा मी सांगते. गर्दी होईल कारण की तिथे आता ते नवीन झालंय. तिकडे सगळे आहेत म्हणजे पण इथे फक्त मॅगडी आहे. पण मॅगडीची प्राइस गरम गरम आणि सगळं फ्रेश आहे. तर इथे थांबत जा तिथे थांबण्यापेक्षा. सो हा असा ब्लॉग होता. तर असे ब्लॉग अजून बघायला आवडतील का तुम्हाला? तर आम्ही म्हणजे रिवाचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. ती नीता बरोबर होती आणि गावी आम्ही मम्मी मावशी आम्ही आलेलो.
तर मजा केली आणि खूप सारी जांभळं खाल्ली, खूप सारे आंबे खाल्ले, फणस पण अख्खी गाडी भरली आहे. झाडं घेतली मोगऱ्याची, काय 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 घेतलं आणि आता चाललं. गाईज माझा ब्लॉग मी इथेच एंड करते. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. टाटा बाय बाय. बाय.